नागपुर में देवेंद्र फडणवीस के जन्मदिन पर आयोजित कार्यक्रम में बीजेपी नेता परिणय फुके ने कांग्रेस और राहुल गांधी पर तीखा हमला बोला है। वहीं उद्धव ठाकरे और अरविंद केजरीवाल की मुलाकात को राजनीतिक अस्तित्व बचाने की कोशिश बताया है। महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय व यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस, मी त्यांना त्यांच्या 56व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आणि आज महाराष्ट्राच्या 288 विधानसभा क्षेत्रामध्ये देवेंद्रजींना जे अपेक्षित आहे की लोकांची सेवा झाली पाहिजे, लोकांचे कामं झाले पाहिजे आणि म्हणून प्रत्येक 288 विधानसभेमध्ये समाधान शिबिरच्या माध्यमातून, सेवा शिबिराच्या माध्यमातून लोकांच्या अत्यावश्यक जे सरकारी काम आहेत ते करण्याचं काम आज संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे। मी आजच्या या दिवसाकरता त्यांना शुभेच्छा देतो। आज इथे नागपूरमध्ये भव्य इथे यज्ञ केलेले आहे, 56 यज्ञ इथे केलेले आहेत। रामनगरमध्ये माननीय माजी आमदार माननीय संदीपजी जोशी यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून इथे मोठा कार्यक्रम, भव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हजारो लोक इथे आज देवेंद्रजींना शुभेच्छा देण्याकरता, देवेंद्रजींना आशीर्वाद देण्याकरता इथे उपस्थित झालेले आहे। त्यांच्या सर्वांचा आभार मानतो आणि आज आपल्या सर्वांसाठी हा मोठा दिवस आहे। आज हा सेवा दिन म्हणून आपण साजरा करू। या महाराष्ट्रात आतापर्यंत बहुजन समाजाच्या हितासाठी, ओबीसीच्या हितासाठी 56 GR निघाले, त्यातले 54 GR हे देवेंद्र फडणवीसजींनी काढले आणि म्हणून ते बहुजन नायक आहे, बहुजन समाजाचे हितैषी आहेत आणि नेहमी बहुजन समाजासाठी झटत असतात। बहुजन समाजाचे मुलं स्कॉलरशिप भेटल्यापासून विद्यार्थ्यांना मदत झाली पाहिजे याच्याकरता ते नेहमी प्रयत्नशील असतात। बघा, असा आहे राहुल गांधीची नौटंकी आहे। आज काँग्रेसचं अस्तित्व कुठेतरी संपुष्टात आलेलं आहे। काँग्रेस स्वतः कोणतं आंदोलन करू शकत नाही, त्यांची क्षमता नाहीये, त्यांच्याकडे लोक नाही, त्यांच्याकडे कार्यकर्ता नाही, त्यांच्याबद्दलची लोकांमध्ये त्यांच्याबद्दलचा जो विश्वासार्हता आहे तो संपलेला आहे आणि म्हणून दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या कोणत्या आंदोलनाला सहारा घेऊन ते कुठेतरी नौटंकी करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांची जर ताकद असली असते त्यांनी स्वतः आंदोलन पुकारले असते, स्वतः या संदर्भात त्यांनी पुढाकार घेतला असता। ज्यावेळेस विरोधी पक्ष कमकुवत होतो, ज्यावेळेस विरोधी पक्ष संपुष्टात येतो, त्यावेळेस अशा प्रकारचे स्वयंस्फूर्तीने लोक काही ना काही विषयाने आंदोलन घेतात आणि कुठेतरी ही एक राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाचं मोठं फेल्युअर आहे। उद्धव ठाकरे जी असणार, अरविंद केजरीवाल असणार, हे सगळे संपलेले आहेत आणि यांचं कुठेतरी राजकीय अस्तित्व संपलेलं आहे। आज इनमेन 3 खासदारचे हे पक्ष आणि दुसऱ्या कोणत्या आंदोलनाचा सहारा घेऊन हे काहीतरी स्वतः कुठेतरी चर्चेत राहण्याचा यांचा एक केविलवाना प्रयत्न आहे। मला त्यांची दया येते। या प्रकारच्या आंदोलनाचा कधीच अशा प्रकारचे कुणाला फायदा होत नाही। मागे केजरीवाल याच प्रकारच्या आंदोलनात उभे झाले आहेत। त्यांनी काय भ्रष्टाचाराच्या विरोधात केलेलं आंदोलन, नंतर भ्रष्टाचारामध्ये ते जेलमध्ये जाऊन आले। एवढे मोठे मोठे भ्रष्टाचार त्यांनी केले आणि म्हणून अशा प्रकारच्या आंदोलनाला तितक्या लोकांचा मतदानामध्ये तो कधी फरक पडत नाही।